दर्शक हो नमस्कार. खूप आळस केला, मूर्खपणा केला, तर त्याबद्दल क्षमस्व. तर नवीन व्हिडिओ पाहूया. तर यामध्ये बघा एक छान वाक्य आहे सिरियलमधलंच. तर सूर्या आणि नंदिनी यांच्याबद्दल नंदिनीची आजी जी आहे ती काय म्हणते ते पहा, की सूर्या तंबेयुम नीयुम उन्नय माद्री इल्लाम इप्प नल्लाडिया इरुकिया. वाक्य मोठं असलं तरी याच्यामधल्या काही पॉईंट्स मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे वाक्य निवडलेलं आहे. सूर्या तंबियुम म्हणजे लहान असतो त्याला तंबी आपण असं म्हणतो. ते सूर्या तंबियुम आपण सहसा काय म्हणतो, तू आणि तो पण इथे जेव्हा दोघांना ॲड करतात तेव्हा म्हणजे तो देखील आणि तू देखील अशा प्रकारची वाक्यरचना होते. सूर्या तंबेयुम नीयुम तू पण, उन्नय माद्री म्हणजे आधीच्या सारखं. उन्नय हे बोली भाषेतलं आहे, माद्री हे तुम्हाला माहिती आहे सारखं. इल्लाम न असता, आता जिथे येतं म्हणजे पोगाम म्हणजे न जाता. तर बघा इल्लाम म्हणजे उन्नय माद्री इल्लाम म्हणजे पूर्वीसारखं न राहता. इप्प म्हणजे इप्पो नल्लाडिया इरुकिया म्हणजे आता चांगल्या रीतीने राहत आहात ना. कारण तिला माहिती असतं की नंदिनीच्या मनाविरुद्ध हे लग्न झालेलं आहे. तर तेव्हा तिला विचारते की आता तुझा त्याच्यावरचा राग गेला का. ते हे पुढच्या व्हिडिओमध्ये वाक्य येईल. तर या व्हिडिओमध्ये पॉईंट काय आहे की तंबियुम आणि नियुम आणि उन्नेय माद्री म्हणजे पूर्वीच्यासारखं. आता तुम्ही म्हणजे नीट आहात का, की तुमच्यातले म्हणजे राग गेला का, संबंध चांगले आहेत का, अशा रीतीचं हे वाक्य आहे. बोलीभाषेतलं आहे, नीट लक्ष द्या. आणि याच्यापुढे अजून यालाच जोडून खूप वाक्य येतील, मग तुम्हाला नीट संदर्भ लागेल याचा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.